नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजारा चा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झलकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोंक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवास प्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोंक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोंक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे। तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोंक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोरया प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोंक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोंक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाचा प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील। दिग्दर्शक स्नेहा पोंक्षी म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे। या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे। प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो। हेच बंजाराचे वेगळेपण आहे। जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजारा चा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झलकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोंक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि
प्रवास प्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोंक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोंक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे। तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोंक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोरया प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोंक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोंक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाच्या प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील। दिग्दर्शक स्नेहा पोंक्षी म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे। या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे। प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो। हेच बंजाराचे वेगळेपण आहे। जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजारा चा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झलकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोंक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवास प्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोंक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोंक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे। तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोंक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोरया प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोंक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोंक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाच्या प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील।
दिग्दर्शक स्नेहा पोक्षे म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही, तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे. या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे. प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो. हेच बंजाराचे वेगळेपण आहे. जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बंजारा चा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे. बंजारा हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे. सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. नुकताच झलकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे. मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे. विशेष म्हणजे शरद पोक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे. सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवासप्रेमींना आकर्षक करणारी ठरेल. या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल. या चित्रपटात शरद पोक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे. तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. VS प्रोडक्शन आणि मोर्या प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोक्षी यांनी केलेले आहे. निर्माते शरद पोक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे. या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाच्या प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे. सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल. ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल. कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील. दिग्दर्शक स्नेहा पोक्षे म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही, तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे. या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे. प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो. हेच बंजाराचे वेगळेपण आहे. जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बंजारा चा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे. बंजारा हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे.
सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झळकलेल्या टीझरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोंक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवासप्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोंक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोंक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे। तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोंक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोरया प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोंक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोंक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाच्या प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील। दिग्दर्शक स्नेहा पोंक्षी म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे। या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे। प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो। हेच बंजाराचे वेगळेपण आहे। जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजारा चा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झळकलेल्या टीझरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोंक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवासप्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोंक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोंक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे। तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोंक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे।
VS प्रोडक्शन आणि मोरया प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाचा प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील। दिग्दर्शक स्नेहा पोक्षी म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे। या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे। प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो। हेच बंजाराचे वेगळेपण आहे। जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजाराचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झलकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवास प्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे। तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोरया प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाचा प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील। दिग्दर्शक स्नेहा पोक्षी म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे। या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे।
प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो। हेच बंजाराचे वेगळेपण आहे। जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजारा चा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झलकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोंक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवास प्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोंक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोंक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे, तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोंक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोरया प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोंक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोंक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाच्या प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील। दिग्दर्शक स्नेहा पोंक्षी म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे। या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे। प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो। हेच बंजाराचे वेगळेपण आहे। जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजारा चा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झलकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच
प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोंक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवासप्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोंक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोंक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे। तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोंक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोरया प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोंक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोंक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाच्या प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील। दिग्दर्शक स्नेहा पोंक्षी म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे। या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे। प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो। हेच बंजाराचे वेगळेपण आहे। जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजारा चा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झलकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोंक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवासप्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोंक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोंक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे। तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोंक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोरया प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोंक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोंक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाच्या प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला
पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील। दिग्दर्शक स्नेहा पोक्षे म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही, तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे। या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे। प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो। हेच बंजाराचे वेगळेपण आहे। जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजारा चा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झलकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवास प्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे। तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोर्या प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाचा प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील। दिग्दर्शक स्नेहा पोक्षे म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही, तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे। या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे। प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो। हेच बंजाराचे वेगळेपण आहे। जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजारा चा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये।
मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झलकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोंक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवासप्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोंक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोंक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे। तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोंक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोरया प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोंक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोंक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाच्या प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील। दिग्दर्शक स्नेहा पोंक्षी म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे। या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे। प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो। हेच बंजाराचे वेगळेपण आहे। जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजारा चा टीजर रिलीज झालेला आहे त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झलकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोंक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवासप्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा
त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोंक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोंक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे। तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोंक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोरया प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोंक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोंक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाचा प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील। दिग्दर्शक स्नेहा पोंक्षी म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे। या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे। प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो। हेच बंजाराचे वेगळेपण आहे। जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजारा चा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झलकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोंक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवास प्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोंक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोंक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे। तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोंक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोरया प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोंक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोंक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाचा प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील। दिग्दर्शक स्नेहा पोंक्षी म्हणाला,
बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही, तर ती आमच्या आतल्या आत्माचा शोध घेण्याचा प्रवास आहे। या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे। प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो। हेच बंजाराचे वेगळेपण आहे। जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजाराचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झळकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोंक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवासप्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोंक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोंक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे, तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोंक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोर्या प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोंक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोंक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाच्या प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील। दिग्दर्शक स्नेहा पोंक्षी म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही, तर ती आमच्या आतल्या आत्माचा शोध घेण्याचा प्रवास आहे। या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे। प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो। हेच बंजाराचे वेगळेपण आहे। जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजाराचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये
या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झलकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोंक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवास प्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोंक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोंक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे। तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोंक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोरया प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोंक्षी यांनी केलेले आहे। निर्माते शरद पोंक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे। या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाच्या प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे। सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल। ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल। कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील। दिग्दर्शक स्नेहा पोंक्षी म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे। या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे। सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे। प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो। हेच बंजाराचे वेगळेपण आहे। जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बंजाराचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उघडून भावनिक प्रवास घडून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। बंजारा हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गमय ठिकाणी झालेले आहे। सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वतरांगामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे। नुकताच झलकलेल्या टीजरमध्ये 3 मित्रांची मोटारसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे। मात्र यात 2 वेगळ्या जनरेशनच्या मैत्रीचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहे। विशेष म्हणजे शरद पोंक्षी, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडिंग लुक यात दिसत आहे। सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवास प्रेमींना आकर्षक करणारी ठरेल। या चित्रपटाचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर समजेल। या चित्रपटात शरद पोंक्षी, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेहा पोंक्षी, सक्षम कुलकर्णी आणि आदिती धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहे। तर रोहिणी विजय सिंग पटवर्धन आणि शरद पोंक्षी यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। VS प्रोडक्शन आणि मोरया प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेहा पोंक्षी यांनी केलेले आहे।
निर्माते शरद पोंक्षी म्हणाले, बंजारा हा माझा अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे. या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाचा प्रवासाला जे महत्त्व दिले आहे ते प्रत्येकाला भावेल असा विश्वास आहे. सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशनवर शूट करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्की अनुभवता येईल. ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल. कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टॅल्जिक बनून अशी सहलीचे आयोजनही करतील. दिग्दर्शक स्नेहा पोंक्षे म्हणाला, बंजारा ही केवळ प्रवासाची कथा नाही तर ती आमच्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे. या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उघडणारे जीवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. सिक्कीमच्या निसर्गमय पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देईल अशी आशा आहे. प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो. हेच बंजाराचे वेगळेपण आहे. जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणार आहे.